असताना पाहायला मिळाले। सामन्याला होते सुरुवात। सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये एका साइडला मयंक 11 जांभूळपाडा हा संघ पाहायला मिळतोय, तर एका साइडला संघ आपण पाहू शकाल हर्षदा 11 विरारपाडा। या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय। हर्षदा 11 विरारपाडा टीमचे जे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते सामन्याला सुरुवात होते। प्रदीप धोदडे आहेत आणि एका साइडला आपण पाहू शकतायत मयंक 11 जांभूळपाडा आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन्ही ओनरला सॅल्यूट असेल। सामन्याला होईल सुरुवात। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत, योगेश आणि विशाल। योगेश एका साइडला माजुलीचा ब्रँड, तर विशाल गरत जुने जाणते खेळाडू खानिवडेचा ब्रँड पाहायला मिळतात। तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सुनीलला पाहतायत। पहिल्याच बॉलवर अतिशय धमाकेदार फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय। पहिल्याच बॉलवर षटकार 6 रन। मी विनंती करेन अभिनंदन किने आणि श्रीजी सालकर की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे। आपल्या शुभ असे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या श्रीजी सालकर आपणास विनंती करतोय की आपण जॉईंट व्हायचं आहे। अविनाशजी किनी आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। खूप चांगल्या पद्धतीने अगदी पहिला सामना रंगला आणि जी सुरुवात हवी होती सागर स्मृती कोपर संघाला ती सुरुवात मिळाली। सुंदर अशी जी ट्रॉफी जी आपल्याला प्राप्त झाली श्री संजय एकनाथजी किनी शिवसेना वसई तालुका प्रमुख आणि या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत। मी अविनाशजी किनी यांच्या शुभ हस्ते ही सुंदर अशी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच आपण दीपक याला देऊन सन्मानित अगदी करायचे आहे। तदनंतर यज्ञेश कुडू केक स्माइल्स यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी कॅप आहे। सुंदर अशी कॅप ती सुद्धा आपण परिधान या ठिकाणी करायची आहे। केक स्माइलच्या माध्यमातून अगदी आपण पाहता ही सुंदर अशी कॅप यज्ञेश कुडू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केली गेली आणि पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स अगदी दीपक याने करून दाखवला आणि आपल्या संघाला अगदी विजयी होण्याकरिता महत्त्वाचं योगदान। दीपक कसं वाटलं एकंदरीत खेळत असताना खेळपट्टीवर? मला तर खूप मजा आली खेळायला, कारण की माझं पहिलंच वर्ष इथे। आभार तर मानीन माझ्या संघ मालकाचं आणि अमित पाटील आणि माझ्या सर्व खेळाडूंचं खूप आभार, कारण की मला तुम्ही तुमच्या संघामध्ये खेळण्याची संधी दिली। आणि एकंदरीत कसं वाटलं हे दर्जेदार आयोजन? ऑफकोर्स आयोजन नियोजन खूप सुंदरच आहे, खूप मजा येईल खेळायला। म्हणजे ऑल द बेस्ट। जास्त काही वेळ घेत नाही कारण की ऑनगोइंग मॅच सुरुवात आहे। खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया अगदी आपण पाहू शकलात। हे होतं मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपक कंडागले। जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे प्रमोद शेडगे सर पुन्हा एकदा जॉईन आहेत। ओव्हर टू यू। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच आदिजी पाटील। आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत आमचे जुने जनते समालोचक मित्र अक्षयजी पांडव यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे। अतिशय चांगला बॉल होता, अगदी पायावरचा चेंडू मनगटाचा वापर करत असताना ऑन ड्राइव्ह 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते अंकित पवार दर्शवतायत 14 या धावसंख्येवर। टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा अर्थातच विश्वनाथ जाधव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी त्याला विनंती करेन विश्वनाथ जाधव आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा, आपला उपस्थिती प्रार्थनीय आहे। अतिशय चांगला बॉल होता, सबमरिंग डिलिव्हरी। सुनीलचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5 पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतायत। ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू जरूर होता, सरळ चेंडू निघून जाईल। कॅच ड्रॉप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्या षटकाची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15। पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर स्वतः नितेश पाटील एक साध्या मोबाईल पासून जी सुरुवात केली तो प्रवास आणि 1 लाखाच्या घरामध्ये आपण पाहिलं सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळतात। पालघर जिल्ह्याचं एक पॉप्युलर लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्ट आपण पाहू शकताय ते पाटील नेटवर्क आणि जतीन किनी यांच्यावर प्रामाणिक जो विश्वास दाखवलाय आणि प्रामाणिकपणे काम करत असताना जतीन किनी, त्यानंतर अनुराग चव्हाण वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट आणि कपिल पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 झालेली आहे। तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र राहा VGPL सीझन 5।
एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात झाली। वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा आपण पाहतायत सुरुवात तर बेटर झाले आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15। अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट फास्ट झालेला आहे। झपाट्याने टेनिस बॉल क्रिकेटची प्रगती होत गेली। तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र आता थोडंफार कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटला जे सुगीचे दिवस आणि सुवर्ण दिवस आलेले आहेत, त्यामुळे आता खेड्यापाड्यापासून तर शहरांपर्यंत लीगचा फॉर्मॅट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। चांगला बॉल होता, विशाल परिपूर्ण बीट होत आहेत, सरळ चेंडू निघून जाईल। विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले 15 या धावसंख्येवर। हर्षदा 11 विरार फाटा वर्सेस आपण पाहतायत एका साईडला मयंक 11 जांभूळपाडा। या दोन टीमच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय। सामना क्रमांक 2 आहे। हा 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। गोलंदाज सज्ज होईल मिस्टर राकेश। गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, काय अतिशय लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते। टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आपण पाहू शकाल। खेळपट्टी खूप चांगल्या पद्धतीने बनवली गेली पिच क्युरेटरने। कधी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडेल तर कधी खेळपट्टी ही गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळेल। आणि ग्रामीण प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक जण तयारीला लागतो तो 1 महिन्याच्या अगोदर। प्रत्येक संघामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंची वर्णी लागली गेली। स्विची 3 लगातार डॉट व डॉट येत असताना पाहायला मिळत आहेत। व्हेरी नाईस बॉलिंग बाय राकेश, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। पॉवर प्ले दुसरा आहे। दुसऱ्या षटकाचा पॉवर प्ले सुरू असताना आतापर्यंत धाव येत नाहीये। तिन्ही बॉल डॉट पाहायला मिळतात। एकाच लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करत असताना एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग। ऑन साइडला विशालच्या बॅट मधून एक कणखर दर्जेदार फटका पाहायला मिळतोय। सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता 6 धावा। चौथ्या बॉलवर आपण पाहिलं षटकाराला विशालच्या यांच्या बॅटमधून विशाल घरत आपण पाहताय। संघाची धावसंख्या 21, मयंक 11। जांभूळपाडा या टीमची स्थिती आता मात्र मजबूत पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 15 रन्स आल्या होत्या। फुलटॉस बॉल ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला, परंतु फिल्डरला निवडलं। मोहित कोणतीही चुकी करणार नाहीये। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल। बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन। पीठावर कार्याध्यक्ष आपण पाहताय संजय किनीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप चांगली मेहनत या VGPLच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला श्रीजी सालकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं सुद्धा वेलकम आहे। वैभवजी पाटील नवसईचं अनमोल रत्न आणि यंदाच्या हंगामामध्ये त्यांचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते सुद्धा या व्यासपीठावर आपण पाहताय। साईनिधी नवसई, त्यानंतर स्वप्नील पाटील यांना आपण पाहू शकाल। परेश पाटील आहेत, अविनाश किनी पाहायला मिळत आहेत, नवनाथ पाटील यांना आपण पाहतायत। या सर्वांचं करूया आपण वेलकम। ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर केलाय। टिप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावेल। चांगली फिल्डिंग, फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा। पहिल्या षटकामध्ये 15 रन आल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली। राकेश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली। पहिल्या षटकामध्ये सुनीलने 15 धावा खर्च केल्यानंतर राकेशवर थोडासा दबाव होता, परंतु पहिले 3 बॉल डॉट आल्यानंतर चौथ्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर चिप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होते आणि तिथे विकेट देऊन बसले विशाल घरत। ही पहिली सफलता पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉलवर 1 रन येत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मयंक 11। जांभूळपाडा या टीमची स्थिती जर आपण पाहिली तर 22 वर 1। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक।
पहिल्या षटकात सुनील 15 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा मोहितने विश्वास ठेवलाय. संजय गलत यांना आपण पाहतायत, एक जुने जाणते खेळाडू, ओल्ड इज गोल्ड आणि 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना अजूनपर्यंत फिट अँड फाईन. गोलंदाज सुनीलचा पहिलाच बॉल शफल झाले, हुकचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमकतेचा सितारा, 6 धावा प्रतीकच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. अकुट टप्प्याचा चेंडू होता, याच चेंडूची प्रतीक्षा फलंदाज करत असतात. ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर केलाय, फ्लिकचा फटका होता, खराब फिल्डिंग, कॅच ड्रॉप आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मिळेल चौकार. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मयंक 11 जांभूळपाडे या टीमची 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतायत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग VGPL आपण पाहतायत. हे टायटल व्हेरी गुड प्रीमियर लीग असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने या सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, वर्ष 5वं, पहिल्या वर्षापासून धमाकेदार सुरुवात केली. बऱ्याच अडचणी आल्या, समस्या आल्या, परंतु या समस्यांवर अगदी शांतपणे विचार विनिमय करून या स्पर्धेचं निवारण केलं गेलंय. आणि जी स्पर्धा आपण पाहतायत तुम्हा सर्वांच्या भेटीला आजपासून 29 तारखेपर्यंत क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज सुनील, या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं आणि यस पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर. सुरुवात छान झाली. पहिल्या षटकामध्ये 15 रन्स आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा खर्च केलेत 11. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ चेंडूला फेकून दिलाय पंकज मडवीच्या स्वागतासाठी. घुटना टेक और सिक्सर दे, VGPL सिक्सर, षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर जाऊन पोहोचली गेली. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय प्रतीक. बॅटिंग केले यावेळेला. हेलिकॉप्टर शॉट जरूर आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि सरळ चेंडू निघून जाईल. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन काय जबरदस्त पाहायला मिळालं. कॉन्फिडन्स कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, गॉन. सुपर कॅच बाय अंकित ब्रँड ऑफ शिरवली. अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहतायत. सेकंड विकेट डाऊन. प्रतीकची बॅट बोलू लागली होती. जणू काही 120 ग्रॅमचा हा बॉल फुटबॉल प्रमाणे त्याला दिसू लागला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 39. 39 धावा. नारायण वजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यंदाच्या वर्षात चंदन सारचं मैदान गाजवलं. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते, तोच खेळाडू आपण पाहू शकाल नारायण.
ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय नारायण वजे. षटकार. तुषारजी राऊत यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आज विश्वनाथ जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 45-45. 45 रन 45. 5 बॉल मध्ये तब्बल 23 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये सुनीलला मात्र आपण 2 षटकांमध्ये पाहत आहेत. जवळजवळ 38 रन्स कुठलेल्या आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर नारायण वजे ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला होता. चेंडू फार वेगाने निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगली फेकी होत असताना पाहायला मिळते. 2 रन ऍड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 47 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर. काय बॅटिंग केलं आतापर्यंत. एका साईडला योगेशने तग लावून राहिलाय. प्रतीकने चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकला सुंदर स्टार्ट करून दिली गेली आणि नारायण आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकत इरादे पक्के स्पष्ट केले आणि मयंक 11 जांभूळपाडा टीम आतापर्यंत एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. VGPL सीझन 5 आणि डे 1 6 दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. वसई ग्रामीण प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. कणेर ते सायवन या विभागातील प्रत्येक खेळाडूला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट साइडला संजय जे किनिक अफलातून मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये 7 वाजेपर्यंत होते. त्यानंतर 9:30 ला पुन्हा एकदा ग्राउंडवर टच झाले. म्हणजे अक्षरशः डोळ्याला झोप नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचले गेले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर पहिला सामना सागर स्मृती या टीमने बाजी मारली आणि हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. येणारा तिसरा सामना असेल. जतीन किनी आमच्यापर्यंत माहिती देतील. अंकित पवार माहिती देत आहेत की आदिती 11 वर्सेस आई गावदेवी चांदी खानिवडे अशा पद्धतीने आपण पाहतायत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 6 षटक झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. मोहित मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर ब्रँड ऑफ संदीप हुक केलाय या बॉलला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला परंतु बीट करत सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेगला क्लिअर करणारा हा धमाकेदार योगेशच्या बॅट मधून VGPL चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 51 या धावसंख्येवर कम्स ऑफ 50. मयंक 11 जांभूळपाडा टीम ऑन साइडला पुन्हा एकदा शफल झाले. धूपचा फटका सरळ चेंडू निघून येईल. वैभव पाटील यांच्या स्वागतासाठी साईनिधी नवसई टीमचे ओनर 4 रन चौकार.
सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर येत आहेत लॉंग ऑनचे. तत्पूर्वी एकच धावेवर योगेश समाधान व्यक्त करतोय. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत VGPL कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका खेळला होता. 1 2 3 4 आणि इथे कॅच ड्रॉप जगलिंग करत होते. आणि नारायण वजे सारख्या फलंदाजाला जर तुम्ही अशा प्रकारचं जीवनदान दिलंय तर येणाऱ्या चेंडूंमध्ये नारायण वजेच्या बॅट मधून फलंदाजासाठी कर्दन काळ असेल. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. 1983 चा वर्ल्ड कप का आला? कपिलदेव रामलाल निकंज यांनी 32 पावलं धावून विवेन रिचर्ड सरांचा झेल टिपला म्हणून वेस्ट इंडिज संघाचं स्वप्न भंग झाला हॅट्रिक मारण्याचं. यावर ऑन साइडला व्हाट अ शॉट. क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता छोटा पॅक बडा धमाका षटकार. मडवी या गोलंदाजावर अटॅक. योगेश अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं हे योगेश यावेळेला जाणतोय. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 63 या धावसंख्येवर 4 षटकाच्या समाप्ती अखेर. पाहतो चेंडू जर कदाचित कॅरी केला असता तर 1 रन जरूर सेव्ह झाली असती. विकेट मिळाली असती. येणाऱ्या फलंदाजावर दबाव असता. योगेशचा फटका षटकारात परावर्तित झाला नसता. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये एका बॉलवर कितीतरी घटना घडू शकतात. म्हणून टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वपूर्ण हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. जर सूर्यकुमार यादवने जर डेव्हिड मिलरचा झेल घेतला नसता तर डेफिनेटली आपलं स्वप्न भंग झालं असतं T20च्या वर्ल्ड कपचं. म्हणून कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक स्पर्धा मी शहापूरमध्ये केली होती. समालोचन केलं होतं. त्यावेळेला जवळजवळ 5 धावांवर तो झेल सुटला होता. 8-8 षटकांचे सामने होते आणि अतिशय चांगली बॅटिंग करताना कल्पेश जो शहापूरचा टायगर त्याने जवळजवळ 107 धावा फलकावर इंडिव्हिज्युअल लावल्या होत्या. म्हणजे झेल सोडण्याचा परिणाम हा किती सोसावा लागतो. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये एक्झॅक्टली आपल्याला फॉर एक्झाम्पल पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक होतोय. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा सागर डीजे ब्रेक. उष्णतेचं तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्राशन करा जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन पासून वंचित राहता येईल. कॅप आणि गॉगलचा वापर करा. आपल्या शरीराची काळजी घ्या. घरातून निघताना आपण काहीतरी नाश्ता ब्रेकफास्ट करून निघा. फ्रूटचा जास्तीत जास्त आपण वापर करा. जास्तीत जास्त फ्रूट्स अंमलात आणा आणि त्यामुळे मात्र तुम्हाला सातत्याने आरोग्याची काळजी घेता येईल. यावेळेला पहिलाच बॉल आपण पाहिला ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये नारायण वजे बॅट हवेत फिरली होती. क्रॉस बॅटचा वापर केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना मोहित मडवीच्या हातामध्ये चेंडू विसावला. वैभव गेली काही 3 ते 4 वर्षांमध्ये या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संजय भोईर यांना आपण पाहतात. ब्रँड ऑफ तिल्लेर अगदी लॉंग ऑफ कडे आहेत.
चांगला बॉल या वेळेला अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय वैभवने इरादे पक्के स्पष्ट केलेत. नारायण वजय जरी एक चांगला फलंदाज असला तरी सुद्धा माझ्यामध्ये सुद्धा ती गुणवत्ता आहे. मला हर्षदा 11 विरारफाडा या टीम मध्ये का निवड केली गेले, का माझ्यावर बोली लावली गेली, कारण माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी गुणवत्ता आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 2 लगातार बॉल डॉट होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतिम ऑन साइडला शॉट ऑफ लेन चेंडू होता, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. गुड शॉट, स्वीट अँड स्मार्ट टायमिंग. 6. वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. मयंक 11 जांभूळपाडा या टीमची स्थिती मजबूत आहे. नारायण षटकार चौकारांची भाषा बोलताना आता पाहायला मिळतोय. वैभवचा पुढील बॉल राऊंड द विकेटने. चांगला बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. संजय भोईर त्या कॅच वर येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. भरपूर जुने जाणते खेळाडू आहेत. एक परफेक्ट बॅटर म्हणून कसा असावा सलामीवीर हे संजय भोईरने तिल्ले टीम मधून खेळताना सातत्याने दाखवून दिले गेले. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. नारायण वजेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा हा धुमधडाका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. ऑन साइडला काय तडका पाहायला मिळतोय. जितूच्या बॅट मधून क्लास लॉंगेस्ट षटकार. 6. धावा. जसा बॉल निघाला त्या बॉलवर लिहिलं होतं गुड शॉट नाही तर क्लास. इथून जिथूने मात्र संधी गमावली आणि यस पंच आहेत आणि इशारा करतायत नो बॉलचा. बिमर हा बॉल होता खूपच कमरेच्या वरती आणि त्यामुळे 1 रन ऍड होईल. फ्रीडचा सिग्नल मिळेल. आता जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळावा लागेल. मन मुराद आनंद या बॉलवर तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त रनआउट पासून वंचित तुम्हाला राहावं लागेल या बॉलवर. संघाची धावसंख्या 76. 100 क्रॉस होतील की काय असेच चिन्ह दिसत आहेत. या बॉलला लेफ्ट केलं. पहा जोखीम पत्करणारा फटका खेळायला होतं. पहा फ्रीडचा बॉल आहे आणि कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं मिस्टर जितूचं. इथून अंधाधुंदी जरी हा बॉल खेळला असता तरी सुद्धा मात्र धावा मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 76 धावा. 5 षटकांच्या समाप्ती अखेर शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे आपण पाहतायत फक्त आणि फक्त अंपायर्स कॉल. शहात्तर रन्स झालेले आहेत. 76. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. हर्षदा 11 विरारफाडा ही टीम पाहायला मिळते. प्रदीप धोदोडे जे या संघाचे संघ मालक आहेत आणि एका साइडला सचिनजी मालवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना योगेश छोटा पॅक बडा धमाका गावदेवी माजिवली या टीम मधून एक फॉर्मॅट मधून खेळत असतो. भरपूर खेळाडू या स्पर्धेची त्यांना उत्सुकता लागली होती आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रत्येकाला वाटत होतं ही स्पर्धा होईल की नाही.
याच आशेवर प्रत्येक जण या स्पर्धेकडे पाहत होता आणि अचानक आपण पाहिलं एक मीटिंग झाली आणि त्यानंतर आपण पाहू शकता या कार्यकारिणी मंडळाने पाऊल उचललं की 24 ते 29 मार्च मध्ये आपण धूमधडाका क्रिकेट ग्रामीणचा महासंग्राम राबवूया आणि आज तो पहिला दिवस पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 76 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ साइडला खडे स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावतोय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. योगेश गॉन. विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर आदरणीय वैभवजी बनसोडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 76 वर थांबले. आता इथून 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल आदिती 11 विरार फाटा आणि एका साईडला संघ आहे आई गावदेवी चांदीप खानिवडे. हलकेशा हाताने चेंडूला 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 77 धावा. 77. निकेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 रन वर खेळी करताना पाहायला मिळाला. ऑफ साइडला चिप शॉट आहे. फलंदाज बाद होईल. जितूला परतावं लागेल. चांगला झेल टिपला. फलंदाज बाद होताना या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये धावा फार कमी प्रमाणात येताना पाहायला मिळतात. एक अपेक्षांचं ओझं असतं परंतु या अपेक्षा पूर्ण होत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर 77. तीन षटकारांसाठी आपण पाहतायत आदरणीय श्रीजी सालकर साहेब यांच्याकडून महेंद्र गरेल या फलंदाजासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. राकेश इथून हिट विकेट आय थिंक सो यावेळेला पाहायला मिळतोय. स्वयंचित बाद होताना कंट्रोल नव्हतं, कंट्रोल सुटलं होतं आणि इथून आपण पाहतायत लगातार हा दुसरा विकेट. आता जर अजून एक विकेट आली तर वैभव बनसोडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज राकेशला मिळतील. फलंदाज बाद. शॉट क्लास टायमिंग षटकार. या षटकार आणि संघाची धावसंख्या 82. शेवटचा बॉल आहे 83 रन.
ऑन साइडला चांगला फटका तर आहे. यश या फलंदाजाचा वैभवला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी या चौकाराणीशी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 87 वर जाऊन पोहोचले गेले. 88 रन्स टू विन. 88 धावांचं लक्ष्य मयंक 11 जांभूळपाडा या टीमने प्रतिस्पर्धी संघ हर्षदा 11 विरार फाटा या टीम समोर ठेवण्यात आलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आदिती 11 विरार फाटा आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी आई गावदेवी संदीप खानिवडे. यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करूया. या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका साईडला संघ आपण पाहतायत आई गावदेवी संदीप खानिवडे, तर एका साईडला आदिती 11 विरार फाटा. आदिती 11 विरार फाटा टीमचे कॅप्टन. आदिती 11 विरार फाटा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या लवकर. या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. प्राक्तनकीने एका साईडला आपण पाहतायत. महेंद्र यांना आपण पाहू शकाल. नवनाथजी पाटील कार्यकारी मंडळ आणि त्याचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस हेड यस स्टील. धन्यवाद नवनाथजी पाटील साहेब. या स्पर्धेविषयी मनोगत. हॅलो. आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आहे आणि या मॅचसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद नवनाथजी पाटील. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. महेंद्र टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून 5वं वर्ष पाहायला मिळतं. या स्पर्धेची तुम्ही किती वाट पाहता? खूप साधारणतः ही एका महिन्या लेट झाली आहे मॅच, म्हणून खूप वाट बघत होते. नक्कीच आज जी टीम आहे ती बॅलन्सिंग टीम आहे तुमची? हो नक्कीच. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. महेंद्र यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारले. प्राक्तन, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही देखील क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. 36 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. नुकतंच आपण सामना पाहता 87 रन झालेत. आपला एक माइंडमध्ये काय टार्गेट पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 70+ पोहोचण्याचा प्रयत्न करेन. चांगले खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये? हो चांगले आहेत. नक्कीच. आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं यंदाचं आयोजन कसं वाटतं? खूप चांगलं आयोजन केलं आहे. खूप कमी टाईम होतं पण खूप चांगलं आयोजन केलं आहे. यांच्यासाठी संजयनी खूप मेहनत घेतली आहे आणि गेल्या वर्षी मिस केलं आहे, यावर्षी पूर्ण प्रयत्न करेन. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. प्राक्तन आणि महेंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला आणि आपण पाहिलात एका साईडला आदिती 11 विरार फाटा टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. आदिती 11 विरार फाटा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण कणेरचा आवाज ऐकूया. अर्थातच आदितजी पाटील या आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. वेलकम बॅक. थँक्यू सो मच. प्रमोदजी शेडगे सर यांना आपण ऐकलं. आफ्टरनून सेशन मध्ये दुपारच्या सत्रामध्ये
आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. VGPL सीझन 5 एक नवीन उमेद, एक नवीन जोश आणि काहीतरी वेगळं पण यंदाच्या वर्षामध्ये अगदी आपण पाहत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीगची झलक सबसे अलग आणि आफ्टरनून सेशन मध्ये तमाम प्रेक्षक रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्या सर्वांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठं आव्हान आहे जिथे अगदी आपण पाहायचं झालं तर जवळजवळ 88 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि 88 धावेंचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने हर्षदा 11 विरार फाटा या संघाकडनं अगदी वैभव पाटील आणि एकेडने आपण पाहू शकाल मिस्टर संजय या फलंदाजाला आपण पाहत आहे. पहिला चेंडू ऑन साइडला सुपर स्ट्राइक स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन द राइज खेळला सुपर सुरुवात वैभव पाटीलच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट बिग षटकार. चांगली सुरुवात आहे. याच पद्धतीची सुरुवात हवी आहे. जर त्या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचे मनसुबे स्ट्रॉंग असणं महत्वाची भूमिका आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. फक्त आणि फक्त दिशा दिली. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. वैभवची चांगली सुरुवात. आणखी एक चौकार 4 धाबा. आणि चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 अंकांवर अगदी हे धाव फलक पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात आहे. जिथे सुरुवातीमध्येच आपण पाहिलं मयंक 11 जांभूलपाडा एक कणखर आणि स्ट्रॉंग फिनिश जो सातत्याने आपण पाहिला टेनिस क्रिकेटमध्ये आणि तोच अगदी आपल्याला पाहायला मिळाला. एक स्ट्रॉंग फिनिशच्या माध्यमातून एक मोठी धावसंख्या आणि जे आव्हान आहे ना ते हलकं खडतर आहे. आता या खडतर आव्हानामध्ये जर तुम्हाला सामोरे जायचं असेल तर योग्य ती मानसिकता ॲज अ फलंदाज तुमच्यामध्ये असणं खूप महत्वाची भूमिका आहे. जर पहिल्या इनिंग मध्ये धावा मोठ्या प्रमाणात लागू शकतात तर दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावेंचा पाठलाग सुद्धा यशस्वीरीतीने होऊ शकतो आणि त्याच मानसिकतेने वैभव पाटील काय जबरदस्त यंदाच्या पर्वामध्ये चांदी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला. तर एक ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल संजय भोईर गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या या पटलावर टेनिस क्रिकेटची सेवा दिल्लेर गावाकरिता खेळत असताना एक अभिमानास्पद कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. तर एकीकडे आपण पाहू शकाल नारायण वजे ज्याने कमी वेळेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये वर्णी लावली आणि यंदाच्या अगदी आपण पाहू शकलात काही जबरदस्त पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज बायसायकल वर बसणारा अगदी हा ग्रामीण विभागातील खेळाडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. तोच नारायण वजे गोलंदाजी ट्रॅकवर. 3 चेंडूंचा खेळ अगदी इथे समाप्त झालाय. 10 अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 10 रन्स ऑन अ कार्ड. पुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक पाटील परंतु ते पाहतच राहतील. मिड विकेटला क्लिअर करणारा हा एक दर्जेदार स्ट्रोक. मॅक्झिमम हिट 6 धावा षटकार. मानेश चांगली सुरुवात आहे. या सुरुवातीची अपेक्षा आहे आणि तेच वैभव पाटील कन्व्हर्जन रेट योग्य पद्धतीने पाहायला मिळत आहे. स्लॉक करायचा प्रयत्न शरीरापासून दूर. क्रिकेटमध्ये प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोडणं नाहीये. शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूवर केली छेडखानी आणि छेडखानी करण्याचा हा मिळाला नतीजा. विकेटचं झालं इथे पतन. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. मानेश नव्या बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर मोहित मडवी या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात करून दिली होती म्हणून क्रिकेटमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिलं अक्षर आपण सातत्याने म्हणतो ना सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॅल्क्युलेशन अँड सी फॉर कॉन्ट्रीब्युशन. क्रिकेटमधील तुमचं लक्ष, क्रिकेटमध्ये तुम्ही किती नियंत्रणयुक्त आहात या सर्व गोष्टी खूप मायने राखतात आणि जिथे विकेट मिळाली फलंदाजाला बाद व्हावं लागतंय.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 17 अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवर अगदी आपण पाहताय. सुंदर पद्धतीची अगदी ही सुरुवात पाहायला मिळते. व्हेरी वेलकम गणेशजी देवले या ठिकाणी अगदी उपस्थित झाल्यात. आपलं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय. प्लेड मिस होत असताना पहिल्या षटकाचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. 88 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे. भलं मोठं पॅसिफिक महासागर आहे, एक धावेंचा डोंगर आहे. हा डोंगर जर पार पाडायचा असेल तर इथून चांगल्या पद्धतीची सुरुवात तर योग्य झाली होती, परंतु महत्वाचं म्हणजेच काय तर विकेट गेले आणि विकेट गेल्यानंतर अगदी आपण पाहताय नव्याने आलेला फलंदाज हलकासा बीट झाला मोहित मडवी यांना आपण बघताय. कमी वेळेमध्ये अगदी त्याची सुद्धा वर्णी आयकॉनच्या भूमिकेमध्ये लागताना पाहायला मिळते. आज प्रत्येक खेळाडूची एक विशेष करून ओळख आहे आणि स्वतःच्या नावाची ओळख जर निर्माण करायची असेल तर तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचा संघर्ष या चारही गोष्टी खूप मायने राखतात. आणि इथून अगदी पाहायचं झालं तर या मोठ्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल तर मोहित्याचं चालणं खूप महत्वाची भूमिका आहे. परंतु क्रिकेटमध्ये कधी एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला दोन्ही एंडने मात्र चांगल्या पद्धतीची फलंदाजी ही हाताळावीच लागेल आणि त्याकरिता तुमची परस्पर जी भागीदारी आहे ती योग्य पद्धतीने रचणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. हर्षद एलेवन विरारपाड्याच्या डगआउट मध्ये अगदी आपण पाहू शकाल. पंकजी धोदडे यांना सुद्धा आपण पाहताय. दिनेश बरफ हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या समवेत स्वतः संघ मालक अगदी आपण पाहताय प्रदीपजी धोदडे यांना सुद्धा आपण पाहू शकाल मॅचचा आस्वाद घेत असताना. तमाम मान्यवर हस्ती आजच्या दिवसामध्ये अगदी उपस्थित राहिले आहेत. हे सुरुवात आहे. जसजसं सत्र पुढे जाईल तसंच या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ना ती शिगेला लागताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. चौबाजूने सेपरेटली स्टँड्स आहेत आणि त्या सेपरेटली स्टँड्स मध्ये अगदी बसून आणि निवाऱ्याखाली अगदी आपण पाहू शकाल आमचे लाडका प्रेक्षक राजा हा सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये कुंदन मालवी या गोलंदाजाला आपण पाहू शकताल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि 3 क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला ऑन द राईज खेळाय. चांगला स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये. जितू अगदी त्या दिशेने आपण पाहू शकला तर स्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत अगदी एक सिंगल धाव आणि एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. इथून 14ची सरासरी अजून सुद्धा रिक्वायर असेल म्हणजे धावा होऊ शकतात. त्याकरिता तुमची वाटचाल ही यशाच्या दिशेने असल्या खूप महत्वाची भूमिका आहे. अजून सुद्धा या सामन्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. पटापट मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात. बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. कॉलिंग परिपूर्ण मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित होता होता राहिलाय. सॅटिस्फाय नव्हतं एक एंडने संजय भोईर यांना आपण पाहताय. मोहित मडवी अगदी त्या ठिकाणी कन्व्हिन्सिंगली होते की धाव घ्यायची आहे, परंतु परत धाडलं. इन मोमेंटला ब्रेक लावला, अन्यथा ब्रेक फेल झाला असता आणि ते विकेट मिळता मिळता राहिलाय. डॉट बॉल येईल. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर कार्ड आतापर्यंत 18 अंकांवर. 18 आकडा सुद्धा भारताकरिता खूप महत्वाचा राहिला यंदाच्या हंगामामध्ये. अगदी आपण पाहू शकाल जगाच्या नकाशावर भारताचं नाव सुद्धा अधोरेखित झालं. बुद्धिबळपटू डी गुकेशन याने वयाच्या 18व्या वर्षामध्ये जगत जेता बनला हे सुद्धा आपण पाहिलंय. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न जिथून सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. योगीजी पाटील यांना आपण पाहू शकाल गेली कित्येक वर्ष त्याने सुद्धा टेनिस क्रिकेटची सेवा, अजून सुद्धा नवसाई प्रीमियर लीगचं ते वर्ष आठवते. लागोपाठ 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. तेच योगी यांना आपण पाहू शकाल यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कुंदन मालवी गेली 5 वर्ष या संघाचं नेतृत्व करतायत. तेच अगदी आपण पाहता इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. पंचांचा सिग्नल अप होतो. यस इट इज अ मॅक्सिमम. 6 धावा षटकार. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 24 या अंकांवर. खूप चांगला स्ट्रोक होता. बॅकफुटला अगदी सुसज्जित होते आणि खेळण्याची शैली खूप सुंदर पद्धतीने. फ्रंटफुटला अगदी हलकस बाहेर काढलं आणि जिथून एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार चेंडूला धाडलं
योग्य त्या पद्धतीने ऍज अ मेरिट खेळले आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. 24 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगला स्ट्रोक होता. याच पद्धतीने कन्व्हिन्सिंगली खेळावं लागेल. एक फटक्याने मात्र काम होणार नाहीये. तुम्हाला कन्सिस्टंटली दाखवावी लागेल. त्याकरिता कंट्रोल खूप महत्वाचा असेल. यावेळेस खराब चेंडू. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान. हे क्रिकेटचं रहस्य. ऑन दी अप खेळला खूप चांगल्या पद्धतीने आणि आमच्या समालोचन भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आओ अँड जाओ 6 षटकार. आता हेच प्रत्युत्तर खूप महत्वाचं आहे. या प्रत्युत्तरामध्ये अगदी आपण पाहू शकाल खूप सुंदर पद्धतीचा हा स्ट्रोक होता. फुल टॉस होता. पार्ट लाईन इज ऑलवेज अ पार्ट लाईन. पनिशमेंट मिळाली 6 धावा. स्विच खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला यावेळेस गोलंदाज कुंदन याने. खूप चांगल्या पद्धतीचा हा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं कंट्रोल सुटलं होतं. 2 चेंडूवर अगदी 2 मोठे फटके आल्यानंतर स्कोर कार्ड अगदी बॅलन्सिंग मोड मध्ये जाताना पाहायला मिळते. 30 या अंकांवर हर्षदा 11 विरार फाटा हा संघ अगदी आपण पाहत आहे. झुंज देतात आज प्रत्येक खेळाडू. आपण पाहू शकाल विशेष करून 32 गावांचा सहभाग. या अगोदरच आपण पाहिलात वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून काहीतरी होप्स आहेत. एक नवीन उमेद. या उमेदीनेच अगदी आपण पाहत आहे प्रत्येक संघातील खेळाडू अगदी आपल्या नावाची छाप सोडण्याकरिता अगदी आतुर झालेत. आणि आजपासून मात्र या क्रिकेटला सुरुवात झाली. आज आपण आहोत वसई तालुक्यातील एक सुंदर असं गाव. नॅशनल हायवे क्रमांक 48च्या लगत लागून हे सुंदर असं मैदान आणि VGPLचा यंदाचं सीझन 5वं हे अतिशय दर्जेदार न्याहाळताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड आहे एकंदरीत 30 या अंकांवर. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 58 धावेंची आवश्यकता ही अगदी समोर असणार आहे. ऑनगोइंग मॅच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कंटिन्युअसली आपण पाहू शकाल 1 लाखाच्या वरती सबस्क्रायबरची संख्या ही वाढत जात असताना एक क्वालिटी आणि स्टँडर्ड हे सर्व काही अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहताय आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अ गट आणि ब गट हे मिश्र खेळताना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधीलच अगदी दुसरा सामना जिथे हर्षदा 11 विरारपाडा आणि मयंक 11 जांभूलपाडा 2 तगड्या संघादरम्यान ही लढत मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. थर्ड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 3रं षटक. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर मिस्टर नारायण वजे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होत आहेत. तर स्ट्रायकरला बॅटर मिस्टर संजय भोईर. या फलंदाजाला आपण पाहताय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हलकसं व्हॅरिएशन यावेळेस पाहायला मिळालं. नारायण वजेची ही खासियत आहे. वेग असून चालणार नाहीये. अगदी मी म्हणतो ना सातत्याने की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ॲज अ व्हेरिएशन ॲज अ गोलंदाज तुमच्यामध्ये असणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब. आणि नारायण वजेने गेली कित्येक वर्ष अगदी आपल्या बोटांतील जादू टेनिस क्रिकेटच्या पटलावर अगदी दर्शवलेत. म्हणून जी मेहनत केली ना ती खास करून यंदाच्या वर्षामध्ये अगदी आपल्याला त्या मेहनतीचं फळ पाहायला मिळालं. मॅन ऑफ द सिरीज बायसायकलचा हकदार चंदन सरच्या मैदानावर. फटका हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. तेवढा फोर्स नव्हता. प्रतीक पाटील आहेत या झेल खाली. ते चुकी करणार नाहीयेत. चांगला झेल झालाय परिवर्तित. पार्टनरशिप बिल्ड झाली होती परंतु ही पार्टनरशिप झाले ब्रोक. संजय भोईर परतीच्या प्रवासाला. विकेट मिळाले. महत्वाची विकेट आहे कारण की धावसंख्या अगदी वाढत होती. एकेंडे मोहित मडवी. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना टेनिस क्रिकेटमध्ये कधी एखाद्याने टाळे वाजणार नाही. तुम्हाला तुमची सांघिक भागीदारी ही रचावीच लागेल. पण इथून विकेट गेले. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात मिस्टर अंकित. शिरवलीचा हा खेळाडू अगदी आपण पाहू शकाल. तोच अंकित मैदानाच्या दिशेने अगदी पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट देऊन खेळावं लागेल. याच मैदानावर हर्षदा 11 विरारपाडा मागील वर्षामध्ये 4था क्रमांकावर अगदी आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीपजी धोदडे यांचा संघ अगदी आपण पाहत आहे. पंधराईज खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका होता परंतु तेवढा कन्व्हिन्सिंग मारायचा प्रयत्न नव्हता. शरीरापासून अगदी हा चेंडू हलकासा दूर फेकला होता. तदनंतर चांगलं व्हेरिएशन जी खासियत आहे यंदाच्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं पण हे नारायण वजेच्या गोलंदाजीवर अगदी आपल्याला पाहायला मिळतंय.
चांगल्या पद्धतीने फिटनेस पुन्हा एकदा स्वतःला सुसज्जित केले. तोच नारायण वझे गोलंदाजी ट्रॅकवर तिने चेंडू अतिशय सुरेख हाताळले. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. 30 या अंकांवर स्कोर कार्ड. ब्राउन रिजन मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 31. 31 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. आता कुठल्या तरी एका फलंदाजाला मात्र चांगल्या पद्धतीची अगदी फलंदाजी इथून आकारावी लागेल. थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळणं खूप महत्वाची बाब असेल तर गोलंदाजी करणारा संघ सुद्धा इथून विचार करेल की जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल जर इथून गेले तर समोरच्या संघावर दबाव येणार आहे. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न स्लॉक केला. या चेंडूला स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्कोअर लेगला जोपर्यंत चेंडूला उजवून फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. एकच धावेवर अगदी समाधान हे व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी हळूवार सरकलं जाते. 32 या अंकांवर आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 19 आणि 19 चेंडूंमध्ये 56 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. हळूहळू रिक्वायर रन रेट अगदी आपण पाहू शकाल वाढत असताना. आस्किंग रिक्वायर रन रेट. एकोणी चेंडू आहेत. 56 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर आहे. शेवटचा अंतिम चेंडू नारायण वझे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारून घेतलंय. सॉफ्ट डिसमिसल. खराब शॉट सिलेक्शन. या सिच्युएशन मध्ये हिट शॉट सिलेक्शन कितपर्यंत योग्य आहे हा प्रश्नचिन्ह. परंतु अगदी या प्रश्नचिन्हांमध्ये उत्तर सापडलंय. शॉट फाईन लेग मध्ये अगदी टिपला गेलाय. विकेट. फलंदाज बाद होईल. अंकितच्या खेळीचा अंत. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 56 धावेंची आवश्यकता. ही वेळ होती कुठेतरी अगदी थोडंसं थांबून खेळण्याची कारण की अंकितकडे ते कॅलिबर होतं. एक 360 अँगल मध्ये खेळणारा फलंदाज परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला आणि मैदानाच्या दिशेने गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही आणि तेच अगदी कारण आपण पाहू शकलात. नवा बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर सुनील खाने या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने न्यू बॅटर सीन श्रीजी सालकर यांना सुद्धा आपण पाहताय आज मंचावर उपस्थित आहेत. कोर कमिटीचे ते सुद्धा मेंबर स्वतंत्र सुशांत किने. रात्रींचे दिवस आणि दिवसाचे रात्र अगदी आपण पाहू शकलात या मैदानावर. आदेश पाटील यांच्या समवेत संजय चिकिणी असतील. तदनंतर आपण पाहू शकलात अविनाश किनी असतील. संपूर्ण अगदी पाहू शकलात ना जे मैदान सुसज्जित केलंय अतिशय सुरेख पद्धतीने. गौरव जुगिनी यांचं सुद्धा कौतुक असेल. रोहित किणे असतील. प्रदीपजी धोदडे असतील. तदनंतर अगदी आपण पाहताय रुपेशजी पाटील असतील. संपूर्ण जी कार्यकारिणी मंडळी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची अथक मेहनत अगदी आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर आमचा मिनी पॅक राहुल किनी यांना सुद्धा विसरून चालायचं नाहीये. त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने अगदी या मैदानावर वेळ व्यतीत केला आणि एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा इनॅक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतील. BI11 भामटपाडा हा संघ श्री संजय चिकणे आणि संदीपजी मडवी यांचा संघ अगदी आपण पाहू शकाल. आज दीपक मडवी बाबू यांना सुद्धा आपण प्लेइंग 11 मध्ये पाहू शकाल. तदनंतर आमचे मंडप डेकोरेटर्स प्रणय यांची सुद्धा कामगिरी चूक राहिली या संपूर्ण आठवड्याभरामध्ये. त्यांचं सुद्धा कौतुक असेल. आज प्रत्येकाचं काम एक विशेष करून वेगळं पण राहिलं म्हणूनच प्रत्येक जणाची क्वालिटी अगदी या मैदानावर आज सुद्धा पाहायला मिळतंय. आणि मागील 4 सीझन अतिशय सुंदर पद्धतीने व्यतीत झालं. हे 5वं सीझन अगदी आपण पाहताय. मार्च महिन्यामध्ये या उन्हाळ्याच्या झाडाला मध्ये एक सुंदर पद्धतीचं आयोजन आणि नियोजन. ऑन साइडला स्लॉक करायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. महत्वाची विकेट आहे. गोल्डन विकेट म्हणावी लागेल. मोहित मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाचा धक्का तंबूच्या आशयाला. Thank you.
थँक्यू. येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूंमध्ये अगदी खतरा जाणवतोय कारण की 56 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. आता या 56 धावेंचा पाठलाग होईल की नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे, परंतु जास्तीत जास्त क्लोज जाण्याचा अगदी हा प्रयत्न असेल. आता नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पद्धतीने एक्झिक्यूशन प्रॉपरली आहे. याला म्हणता सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली तेडी करनी पडते आणि सागर बसवनच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक. चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धाबा 4 चौकार. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूंमध्ये 52 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. सागर बसवंत यांना आपण पाहताय घाटेकरचा हा खेळाडू अगदी मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. हर्षदा 11 विरारपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर याच फटक्यांची आवश्यकता ही कन्सिस्टंटली खेळावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅनला महेंद्र गरेल यांना अगदी आपण पाहताय. जोपर्यंत चेंडूला अगदी फील्ड केला जाईल तोपर्यंत अगदी एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. 37 धावा या स्कोर कार्डवर आहेत. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल अविनाश चिकणे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत. या दुपारच्या 17 मध्ये उन्हाचा झळाला आहे आणि या तडाख्याच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहताय एक चांगल्या पद्धतीचे व्हॉलंटियर्स. 37 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या. 37 थोडासा वेग वाढवावा लागेल कारण की रिक्वायर रन रेट जवळ आता 20च्या वर जात असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. अजून या षटकातील 15 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ निशेष आहे या षटकातील आणि अजून सुद्धा 51 धावेंची आवश्यकता आहे. सुनील खाने स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. हलकासा चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये व्हेरिएशन. ऑन साइडला खेळल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. जोपर्यंत चेंडूला असून न फेकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होते. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 38 या अंकांवर 38 रन्स ऑन अ गार्ड. आता येणारे चेंडू असतील इथून 14 आणि 14 चेंडूंमध्ये अगदी 50 धावेंची आवश्यकता अगदी समोर असणार आहे. 14 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज शफल झाले. ऑफसाइड टॉप. खूप चांगला स्ट्रोक आहे. एलिव्हेशन प्राप्त झालाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेंकरिता षटकार. चौवेचाळीस या अंकांवर अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 13 चेंडू आणि 44 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली गफलत. लॉंग स्टॉप रिझन. सीमारेषा पार. महत्वाच्या या धावा अगदी जॉईंट झाल्यात. त्या कॉन्फिडेंटली तर नाही आहेत परंतु कन्व्हिन्सिंगली जॉईंट होतील स्कोर कार्डवर. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. जर जिंकायचं असेल तर इथून लढावं लागेल. आता मागे बघून चालायचं नाहीये. तुम्हाला पुढेच पाहावं लागेल कारण की लक्ष इथून आहे 12 चेंडू 40 धावेंची आवश्यकता. काय मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळेल. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सीझन 5 ची ही झलक सबसे अलग. येणारे 12 चेंडू आणि 40 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. सामना अगदी आपण पाहता एक चांगल्या मूड मध्ये आहे. इथून प्रयत्न वाढवावे लागतील. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. सातत्याने आपण बघितल्यात जर मोठ्या धावसंख्या लागतात तर त्या धावसंख्या चेस सुद्धा होऊ शकतात. चांगली गोलंदाजी यावेळेस या एंडने अगदी आपण पाहू शकाल. समालोचन कक्षेच्या एंडने अगदी गोलंदाजी होत असताना खूप सुंदर पद्धतीने कुंदन मालवी यांना आपण पाहताय खोलवर लेंथ अगदी हाताळली गेली. कुठल्याही पद्धतीचा रूम दिला नाही. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता सुनील याचा, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बीट झाले. डॉट बॉलची सांगता. येणारे 11 चेंडू 40 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. पुन्हा एकदा खोलवर लेन खोदून काढली. या चेंडूला लॉंगऑफ मध्ये नारायण वजे आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलाय 49 या अंकांवर. पहा आता इथून इतक्या दुःख्याने काम नाही बनणार आहे. तुम्हाला थोडासा ट्रॅक चेंज करावं लागेल. म्हणावं लागेल की स्ट्राईक रेट हा हलकासा वाढवावा लागेल, कारण की सिच्युएशनने डिमांड केले मोठ्या फटक्यांची. आता सप्लाय पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं योग्य असेल, कारण की 10 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 39 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. 10 balls remaining, 39 runs required to win. फटका मारण्याचा प्रयत्न सागर बसवंत ऑन साइडला ड्राईव्हचा फटका आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव येते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 50 रन्स ऑन अ कार्ड. 50 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 38 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असणार आहे. प्रयत्न वाढवावे लागतील. थोडेसे अगदी इथून प्रयत्न योग्य पद्धतीने झाले नाही तर हा सामना हलकासा दूर राहील. ऑन साइडला स्लॉक केला क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये. जितू मालवेला आपण पाहू शकाल. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे एक सिंगल धाव. एक धावेनिशी धावफलक अगदी हलकं ठेवलं जात आहे. एकेरी धावेने फरक पडणार नाही. मयंक 11 जांभूळपाडा या संघाला तर फरक पडेल हर्षदा 11 विरार फाटा या संघाला, कारण की हा धावसंख्या आता वाढली जात आहे. रिक्वायर रन रेट जवळ आता 25च्या घरामध्ये अगदी जात असताना येणारे 8 चेंडू आहेत आणि अजून सुद्धा 37 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फॉलो केलं. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. योग्य ती अगदी आपण पाहू शकाल. मिडल स्टंप अगदी आपण पाहताय. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचं हे मिळते बेनिफिट कुंदन मालवी याला. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आहे. ऍक्शन योग्य पद्धतीने अगदी आपण पाहताय आणि चांगल्या पद्धतीने रिलीज सुद्धा झाला आणि जिथून सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. येणारे 7 चेंडू 37 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. थोडंसं पावलांमध्ये बिघाड पुन्हा एकदा रनअप घेताना अगदी पाहायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल. कमेंट्स येतात युट्यूबच्या माध्यमातून. संजय बादाले हे सुद्धा जॉईन झालेत, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर तमाम मान्यवर हस्ती यांचे सुद्धा चांगले कमेंट्स युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आज पहिला दिवस या स्पर्धेचा. ऑन साइडला खेळला हलकीची बॅटची स्निक लागली असं पंचांचं मत. त्या दिशेने आपण पाहू शकाल. शॉट फाईन लेग मध्ये फील्ड केलंय. एक सिंगल धावेवरच समाधान हे व्यक्त करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 52 रन्स ऑन अ कार्ड. षटकाची सुद्धा झाले ते समाप्ती. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 36 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. 6 balls remaining, 36 runs required to win. 6 मोठे फटके मारले तरच या मॅच मध्ये अगदी कमबॅक होईल. हर्षदा 11 विरार फाटा या संघाचा हा कमबॅक होईल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक सुंदर अशी धून आणि तदनंतर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर बोरसईचा 6 चेंडू आहे. 36 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. सागर बसवंत एकेडने सुनील खाने
दोघेही प्रयत्न करत आहेत, म्हणून सुरुवातीमध्ये कुठल्या तरी एका फलंदाजाला तग लावून राहणं खूप महत्वाची भूमिका होते. सुरुवातीमध्येच थोडीशी घाई आणि हलकीशी संकटातने या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. वैभवाने चांगली सुरुवात करून दिली होती. मोहितने सुद्धा मिडल ऑर्डर मध्ये चांगली व्यवस्थित सांभाळून सुरुवात केली होती. परंतु साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. साथ मिळाले नाही, प्रतिसाद दिला नाही समोरच्या फलंदाजाने, त्याचंच कारण दबावामध्ये थोडासा विखुरला जातो हा रनचेज. खूप मागे राहिला हा सामना. 6 चेंडू आणि 36 धावींची आवश्यकता ही समोर असेल. या स्पेल मध्ये अगदी आपण पाहताय मिस्टर निकित या गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. बॅटच्या साहाय्याने खेळला गेला. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळतंय आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 53 रन्स ऑन कार्ड, 53 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. सक्षम 11 खानेवडे हा संघ सुद्धा आपण पाहू शकाल. श्री हर्षजी पाटील यांचा संघ, त्यानंतर साईनिधी नवसई, श्री वैभवजी पाटील यांचा सुद्धा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर व्हीआय 11 भांबटपाडा, श्री संजयजी केणे आणि श्री संदेशजी मडवी यांचा संघ अगदी पाहायला. त्यानंतर श्रेयश 11 करेल, श्री संदेशजी दळवी यांचा संघ सुद्धा संघ खेळताना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जय भवानी, सागर स्मृती आणि हर्षद 11 विरारपाडा हे संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. खूप चांगली गोलंदाजी. म्हणून मी म्हटलं की सुरुवातीला कुठल्या तरी एका फलंदाजाला खेळपट्टीवर उभं राहणं ही खूप महत्वाची बाब होते. जोपर्यंत उभे राहिले तोपर्यंत बराच उशीर झाला आणि म्हणायचं झालं तर दिल्ली बहुत दूर रह गई, कारण की 4 चेंडू आणि 35 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. 4 balls remaining, 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. उलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळला. मिसटायमिंग स्ट्रोक, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाहीये. चांगला झेल पुन्हा एकदा प्रतीक पाटीलच्या हातखंडामध्ये सहज सोप्पा विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. संघाची येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूंमध्ये 35 धावींची आवश्यकता. हा लीग फॉर्मॅट आहे म्हणून प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. जर सामने आपण जरी सुद्धा सुरुवातीला पराभूत झाले तरी सुद्धा त्या कमी धावसंख्येने पराभूत व्हा, हे काहीतरी एक गेम प्लॅन असणं संघामध्ये हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. कारण की नेट रन रेट सुरुवातीमध्ये जर स्ट्रॉंगली आपण कन्व्हिन्सिंगली ठेवला तर येणाऱ्या मॅचेस मध्ये मात्र आपण स्ट्रॉंगली अगदी क्वालिफिकेशनच्या दिशेने जाऊ शकता. या सर्व गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, कारण की लीग फॉर्मॅट मध्ये कधी आतमध्ये असलेला संघ बाहेर जाईल आणि कधी बाहेर असलेला संघ आतमध्ये येईल हे सांगता येत नाही. पण इथून तुम्हाला जास्तीत जास्त क्लोजली जाणं ही खूप महत्वाची बाब आहे. राकेश आहे आता नव्यानं बॅटर, अगदी कणेर विभागातीलच खेळाडू अगदी आपण पाहू शकाल तोच राकेश मैदानाच्या दिशेने लेफ्ट हँडर फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, राकेशाला अगोदर पाठवणं महत्वाची भूमिका होती. म्हणून संघामध्ये कॉम्बिनेशन असणं ही खूप महत्वाची बाब आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही, परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून महत्वाचा फटका 6 धावा. आता 2 चेंडू आणि 29 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा निकेत इथून सुसज्जित होईल. आता फुलटॉस चेंडू ऑन साइडला, पंचांचा एक हात हवेमध्ये, एक फ्लॅट षटकार. राकेशाने महत्वाच्या 2 चेंडूंमध्ये हे 2 षटकार आणि त्यामध्ये भरीसभर इट्स अ बीमर बॉल, नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा पुन्हा एकदा असेल ऑन, 22 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. यावेळी साकुटप्याची लेंथ होते. पुन्हा एकदा ऑन साइड इंटू द गॅप मध्ये मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. योग्य पद्धतीने अगदी हे क्षेत्ररक्षण होत असताना त्या दिशेने आपण पाहू शकाल महेंद्र गरेल
योग्य ते क्षेत्ररक्षण झालं. या 2 धावा अगदी निश्चित स्वरूपी पळून काढल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 68 रन्स ऑन अ गार्ड. आता 1 चेंडू शिल्लक असेल आणि 20 धावेंची आवश्यकता ही अगदी समोर आहे. यानंतर 2 संघादरम्यान अगदी लढत आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर पद्धतीने दोन्ही संघ अगदी आपली पहिली मॅच अ गटामधील अगदी हे दोन्ही संघ असतील, जिथे आदिती 11 विरारपाडा, श्रीनिलेशजी इंगवले, विकास सिंगवले यांचा संघ 2 हात करताना शेवट अगदी स्ट्रॉंग केलाय. म्हणून राकेशाला पुढे पाठवणं महत्वाची भूमिका होती. हलकीशी मिस्टेक झाली कॉम्बिनेशन मध्ये, परंतु इथून जाता जाता इम्पॅक्ट टाकलाय आणि राकेशकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, त्याने दाखवून दिलं. म्हणजेच अगदी 14 धावेने हा सामना झालेत पराभूत हर्षदा 11 विरारपाडा संघ. परंतु महत्वाची बाब काय आहे तर महत्वाची बाब मयंक 11 जांभूलपाडा संघ अगदी टेबल रँकिंग वर पाहायचं झालं तर आपलं खातं सुद्धा ओपन करतोय 2 गुणांसहित. सुंदर पद्धतीने अगदी विजयी घोडदौड मयंक 11 जांभूलपाडा. विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा आणि हार्ड लक हर्षदा 11 विरारपाडा संघ. चला दोन्ही संघांनी लाईनअप मध्ये या मैदानाच्या दिशेने हस्तांदोलन करा आणि त्यानंतर आपण नवीन